राम राम शेतकरी मित्र हो, मी गणेश लक्ष्मणराव बुंदे, मुक्काम पोस्ट पोंडरा झांबरे, तालुका जिल्हा वाशिम। हा चियाचा प्लॉट आहे आणि या चियाच्या प्लॉटला आपण फवारणी केली असता हे बघा एक समान बोंड्याची संख्या वाढलेली आहे। हे बघा माझी तीच आहे, असं काही नाही मंडळी, मी इथंच उभा असं काही नाही की तिथे दिसते म्हणून। हे बघा, हे माझं वीज दिसते, एका हाताने व्हिडिओ काढत आहो आणि दुसऱ्या हाताने सांगत आहो। हे बघा, कुठलेही बघा, कुठलेही ज्यांना प्रत्यक्षात जवळ असतील, वाशिमच्या शिवारात असतील, तर त्यांनी प्रत्यक्षात एकदा शेतामध्ये येऊन बघायचं आहे। मंडळी 2 मिनटं तुम्हाला चियाच्या मागील 4 वर्षाच्या हिशोबाने मी वेगवेगळ्या प्रक्रिया करून बघितल्या, त्याचा रिझल्ट सांगतो तुम्हाला। हे चियाचं पीक, या चियाच्या पिकाला काही निळ्या आकाशी कलरचे फुलं लागतात, काही पांढऱ्या कलरचे फुलं आहेत। पांढऱ्या कलरचे फुलं फक्त किमान 1% आहे आणि 9% जवळपास निळ्या कलरचे फुलं आहेत। सर्वप्रथम सगळ्यात अगोदर ज्या शेतामध्ये नांगरणी केलेली नसेल त्या शेतामध्ये, आणि ज्या शेतामध्ये 1 वर्ष अगोदर जर शेणखत टाकलेलं असेल, असं शेत नंबर 1 मध्ये चियाच्या पिकाला अतिउत्तम। नंबर 2, चिया पेरते वेळेस फंटी मारल्यानंतर रोटर मारून चियाची पेरणी करावी। चियाची पेरणी करते वेळेस फक्त 1300 ते 1400 ग्रॅम चिया, 6 डबे माती आणि 6 डबे प्लॅन्टो नावाचं खत पेरते वेळेस टाकायचं आहे। पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 घंट्याच्या नंतर 1-1 घंटा स्प्रिंकलरच्या सहाय्याने फक्त पाणी द्यायचं आहे, 1-1 घंटा। दुसरं पाणी 16व्या दिवशी द्यायचं आहे। तिसरं पाणी भोईंदाणानं 30व्या किंवा 31व्या दिवशी द्यायचं आहे। चौथं पाणी द्यायचं आहे आपल्याला 60 ते 65 दिवसाच्या नंतर। आणि ज्यावेळेस आपल्याला ही बोंड्याची संख्या असते त्यावेळेस पुन्हा एकदा भोईदांडाचं, म्हणजे 3 वेळेस स्प्रिंकलरचं आणि 2 वेळेस भोईदांडाचं पाणी द्यायचं आहे। शक्यतो चिया हा पूर्व पश्चिम पेरला तर सकाळच्या सूर्यकिरणाचा त्याला फायदा होतो। नंबर 2 मध्ये झाडाच्या सावलीमध्ये चिया जास्त उंच वाढत नाही। नंबर 3, जिथं कुठं पाणी साचलेलं आहे त्या पाण्याच्या ठिकाणीही सुद्धा चिया जास्त वाढत नाही। नंबर 4 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतामध्ये आपल्याला चिया पेरायचं आहे त्या शेताला आपल्याला प्रति एकराला 1 बॅग युरिया आणि दारूची भिंगरी नावाची क्वार्टर आहे ती 50 ते 60 ml प्रति पंप, या हिशोबानं आपल्याला एक फवारणी आपल्याला 99% तरी करायची आहे। ज्या शेतकऱ्याला असं वाटत आहे की त्यांनी फवारणी केली तर काय फायदा होतो, मित्र, फायदा हा होतो की बोंडांची एक समान संख्या राहते। उंची वगैरे बघू शकता तुम्ही, एका झाडाच्या कुठल्याही फांदी घ्या, हे बघा, लहान घ्या मोठं घ्या, जवळपास 99% बोंडे हे समान लागलेले आहेत। म्हणजे बोंडे समान असले म्हणजे त्याच्या काढणीला सुद्धा एक समान बी तयार होते आणि कुठल्याच काढणीच्या वेळेस आपल्याला हिरवं बी याच्यामध्ये बियामध्ये राहत नाही। शक्यतोवर 99% एक समान निघते। सगळ्यात महत्त्वाचं, अतिमहत्त्वाचं म्हणजे चियाच्या पिकाला फक्त 5 ते किंवा 6 याच्यावर पाणी देऊ नका। 15-15 दिवसाच्या अंतरानेच पाणी द्या। माझी 5 ते 6-7 एकर ड्रीप आहे, 5 ते 6 एकर स्प्रिंकलरच्या सहाय्याने देत आहो आणि 2 एकर प्लॉट मी भोईदांडाच्या सहाय्याने देतो। पहिलंही पाणी भोईदांडाच्या दिलं आणि 1 महिन्यानंतर दुसरंही पाणी भोईदांडाच्या। ज्या शेताला मी भोईदांडाच्या सहाय्याने पाणी दिलं त्याला फक्त 3च पाणी बसलेले आहेत। ते शेत तुम्हाला दाखवतो मंडळी, त्याला फक्त 3 पाणी दिलेले आहेत। हे बघा, हा व्हिडिओ जास्त मोठा झाला पण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण चियाच्या बद्दलची आज रोजीपर्यंत मी माहिती टाकत आहो। ज्यांना बी लागलं आहे त्यांनी पुढच्या वेळेस माझ्याकडून बी घेऊन जावं। बी निघल्यानंतर त्यांनी बियाची रक्कम द्यावी। राम राम।